या 30-35 वर्षापूर्वी आम्ही खंडाळ्याच्या जंगलामध्ये कुंदन कांबळे, विलास भोगरे, बाळाजी खेंडे, मास्टर राजगुरू, मी आणि चंद्रकांत शिंदे आम्ही उठावची स्थापना केली. ते उठावचे संस्थापक कवी चंद्रकांत शिंदे यांना मी पाचारण करतो आहे. मला खरं तर कुठलीही कविता म्हणाली, पण मला त्याची आवडणारी कविता म्हणजे डॉक्टर माझी आय आजारी. कारण गावावरून आईला आणल्यानंतर इथं म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्याशिवाय गरिबांना सोय नसते. ते काय ते जिल्हा काय कुठली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात नाही. अशा वेळी म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांचा संप असतो. त्यावेळी आंबेडकरी कविता डॉक्टरांना काय म्हणतो चंद्रकांत शिंदे. खरं तर इथे पहिल्यांदा आलो होतो दयानंद भुसे चित्रकला शिक्षक त्यांना भेटायला. त्यानंतर दया युवराळे यांचा कार्यक्रम चालवणी झाला. तो चाळीमध्ये गॅलरीमध्ये झाला होता. आपण तिथे होतो, तुम्ही ती आठवण करून दिली. तर रमाबाई नगर हत्याकांड त्यावेळेस रात्रीचीच खबर आली आणि सकाळी बायकाळा पोलीस स्टेशनला आपण सगळे जमलो आणि तिथून निषेध मोर्चा काढला तो लालबागपर्यंत. सगळ्या आरवाजच्या शिव्या वगैरे जेवढा उद्रेक होता मनामध्ये तेवढा सगळा त्या निषेध मोर्चामध्ये बाहेर पडला. आणि त्यानंतर दुपारी 2-2:30च्या दरम्यान चैत्यभूमीजवळ रमेश हराळकरांच्या घरी गेलो. रमेश हराळकरांची जीप होती. त्या जीपमधून मोरे, मी आणि इतर कार्यकर्ते होतो. आम्ही घाटकोपरला आलो. सगळं घाटकोपरला आलो आणि ते सगळे लोक आपले आठवले साहेब, रामदास आठवले साहेबांना पकडलं आणि काय झालं ते झालं. नंतर चैत्यभूमी आपलं स्मशानभूमीमध्ये गेलो. 10 प्रेतं जळत होती. तो जो उद्रेक, तो जी आग होते, आधीच आपलं अंग तापलेलं ज्या वातावरणाने आणि तिचं दाल चिकनची ती आग, हे बघून फारच मन विषण्ण झालं. आणि खरं तर तो R.R. पाटील मुख्यमंत्री आम्हाला नक्षलवादी समजतो. सगळेच मुख्यमंत्री आम्हाला नक्षलवादी समजतो. असो, मी कविता सादर करतो. कवितेचं नाव डॉक्टर माझे आय आजारी. म्युन्सिपाल्टी दवाखान्यात खाटा समद्या रिकाम्या आहे. म्युन्सिपाल्टी दवाखान्यात खाटा समद्या रिकाम्या आहे, पण तुमच्या संपामुळे तिला दाखल करून घेत नाही. अहो, असा कसा संप तिच्या जीवावरती उठला आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे. गाववाले पै पाहुणे समदे बोलत होते मला. गाववाले पै पाहुणे समदे बोलत होते मला, अरे मरायला लागली आय, तिला घेऊन जा मुंबईला. आशाने मी आलो इथं. इथं माझं कोणी बी नाही. डॉक्टर माझी आय आजारी आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे. गाववाले पै पाहुणे समदे बोलत होते मला. गाववाले पै पाहुणे समदे बोलत होते मला, अरे मरायला लागले आय, तिला घेऊन जा मुंबईला. आशेने मी आलो इथं माझं कुणी म्हणा. डॉक्टर माझी आय आजारी आहे. डॉक्टर माझी बरी होईल आय म्हणून गावात नाही मिळालो इथं. बरी होईल आय म्हणून गावात नाही मिळालो इथं. जन्मदात्री आय, तिला टाकून तरी जाऊ होतं. आय शपथ खाऊ नव्हतं इथं तुमचा संप आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे. डॉक्टर माझी आय आजारी. खोकल्याची उबळ येता जीव जाऊन परत येईल. खोकल्याची उबळ येता जीव जाऊन परत येईल. भारत्या छाती तिची वर खाली होत राहील. आभाळाकडे डोळं लावून रस्त्यावरच पडले आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे. डॉक्टर माझी आय आजारी. तुमचा कोणी नातेवाईक असा पडून राहील काय? अहो, तुमचा कोणी नातेवाईक असा पडून राहील काय? औषध पाण्याबिगर एक दिवस तरी काढील काय? तुमची जशी आय तशी माझी बी आय आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे. जीवदाना फरीस
जीवदान, रक्तदान वगैरे दान, फक्त जीवदान. जीवदाना परीस मोठं दान जगात कंचबी नाही. जीवदाना परीस मोठं दान जगात कंचबी नाही. डॉक्टरकीच्या शिक्षणात हे समजा तुम्ही शिकला आहे आणि मरणाऱ्याला वाचवण्याची शपथ तुम्ही घेतली आहे. डॉक्टर माझी आय आजारी आहे, डॉक्टर माझी आय आजारी आहे, माझी आय आजारी. धन्यवाद.